श्रीगोंद्यामध्ये नगरपालिका निवडणुकीची मोठी धामधूम बघायला मिळते। दरम्यान उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मोठ्या नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत। यामध्ये नगराध्यक्ष पदाच्या 9 आणि नगरसेवक पदाच्या 47 अशा एकूण 56 जणांनी माघार घेतली आहे। त्यामुळे निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी 3 आणि नगरसेवकांच्या 19 जागांसाठी 71 उमेदवार रिंगणामध्ये उतरले आहेत। अर्ज माघारीच्या दिवशी मोठी उलथापालथ झाली आहे। मनधरणी नको असं म्हणत थेट तडजोडीची भूमिका घेतल्यामुळे मात्र अनेकांची चांदी झाली आहे अशी चर्चा सुरू आहे। श्रीगोंद्यामध्ये पालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस नाट्यमय घडामोडींनी गाजला आहे। शिवसेना नेते घनश्याम शेलार यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमधनं पक्ष माघार घेत असल्याचं जाहीर केलं। डरकाळ्या फोडणाऱ्या तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांनी देखील माघार घेतली आहे। भाजप अंतर्गत वादळही आज शमलंय। नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढविणारच अशी भूमिका कालपर्यंत घेणाऱ्या भाजपच्या शहर अध्यक्षा जयश्री कोथंबिरे आणि सुप्रिया आळेकर या दोघींनी देखील अनपेक्षितरित्या माघार घेतली आहे। काँग्रेसचे राजेश डांगे यांनी त्यांच्या पत्नीच्या नगराध्यक्ष पदाचा अर्ज मागे घेतलाय। शिवसेनेसह या तीनही उमेदवारांची माघार चर्चेचा विषय ठरलाय। माऊली निवासस्थानावरनं राजकारण हलवणारे सदाशिव पाचपुते यांनी भाजपमधील मेळ अखेर घातलाय। तात्यांच्या सावली निवासस्थानामधनं सूत्र हलवणारे आमदार राहुल जगताप आणि राजेंद्र नागवडे यांनी त्यांच्या पक्षामधील गटबाजी रोखण्यामध्ये बरंच यश मिळवलंय। मात्र त्यासाठी मनधरणीऐवजी तडजोडीची भूमिका त्यांना घ्यावी लागली आहे आणि याचीच मोठी चर्चा शहरामध्ये सुरू आहे। आजचा माघारीचा टप्पा होता। आज माघारीची प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे। या माघाऱ्यांती नगराध्यक्ष पदासाठी 3 उमेदवार आणि उर्वरित जे आपले प्रभाग आहेत 1 ते 9 या जागांसाठी 71 उमेदवार या ठिकाणी निवडून रिंगणात आहेत आणि एकूण 56 उमेदवारांनी माघारीची प्रक्रिया ही पूर्ण झालेली आहे। त्यांती टोटल नगराध्यक्षांसह 74 उमेदवार हे निवडून रिंगणात आहेत। सुहास कुलकर्णीसह अमोल उदमले, सी24 तास, श्रीगोंदा। सबस्क्राइब करा आमच्या YouTube चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी।